धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवायला हवी होती असं म्हटलंय आमदार रोहित पवार यांनी। आज 2 राजीनामे घेतले जातील का याची वाट पाहतोय असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नैतिकता कुठेतरी त्यांनी दाखवायला पाहिजे होती। एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात बोललं जातंय। त्यांचा एकदम जवळचा व्यक्ती जो किंग मेकर आहे, त्या मर्डर मध्ये सुद्धा किंग मेकर आहे, भ्रष्टाचारामध्ये सुद्धा किंग मेकर आहे, बऱ्याच काही गोष्टींमध्ये आहे आणि त्याच्यावर तिथं राजीनामा या 2 नेत्याचा घेतला जात नसेल म्हणजे सरकारला कुठेतरी अहंकार आलाय की बाबांनो काही कुणी बोललं तरी आम्ही कोणाला घाबरत नाही, पण आज काहीतरी होईल अशी महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे। आम्ही सर्वजण वाट बघत आहोत की आज 2 राजीनामे घेतले जातील का। सरकारलाच कोकाटेंनी त्या ठिकाणी फसवलेले म्हणजे सरकारचाच पैसा खोटे कागदपत्र दाखवून तिथं या नेत्याली तिथं खाल्लेला आहे आणि याच्यात सरकार त्यांचीच पाठराखण तिथं करते, कुठेही कारवाई करत नाही। हे म्हणजे हास्यास्पद आणि आश्चर्याची गोष्ट आहे। म्हणून मी सांगतो नैतिकताचा कुठेही संबंध नसणारं हे अनैतिक सरकार आहे असं आपल्याला तिथं बोलावं लागेल।